राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीवरून आता वादाला तोंड फुटलंय। पावसाळ्यात मैदानी चाचणी घेण्यात येते, मात्र पावसाच्या पाण्यात मैदानावर पडणार कसं असा प्रश्न भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय। त्यामुळे ही पोलीस भरती जी आहे ती पावसाळ्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते। पाहूया। राज्यात 17,000पेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे। मात्र पावसात विद्यार्थी धावणार कसे यावरून आता वादाला तोंड फुटलं आणि पोलीस भरती वादात सापडली। अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणावरील भरती सरकारने पुढे ढकलली आहे। मात्र पोलीस भरतीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी विरोधकांकडून सुद्धा करण्यात येत आहे। तर पावसामुळे मैदानी चाचणी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। 4 वाजतापासून बसून आहेत आम्ही इकडे। काय मागणी आहे तुमची? आमची समोर गेली पाहिजेत भरती। या पावसात कोण काय करणार आम्ही? रात्रीपासून आम्ही आहे, पण रात्री पाऊस आला आणि ग्राउंड पूर्ण खराब झालेला आहे। तर आमची मागणी अशी, आम्हाला एकतर समोरची डेट देण्यात यावी, नाही तर लवकरात लवकर ग्राउंड सुरू करण्यात यावं। आम्ही 2 दिवसापासून प्रॅक्टिस बंद केली आहे, कारण आम्हाला ग्राउंड मारायचा आहे। जर यांनी आज ग्राउंड नाही घेतलं तर कसं होणार? राज्यात 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले। बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागामध्ये शिपाई पदासाठी भरती, चालक पदासाठी 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी भरती प्रक्रिया। भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी आपल्या सेंटरवर दाखल झाले। मात्र अनेक ठिकाणी पावसानं लावलेल्या हजेरीमुळे मैदानी चाचणी रद्द करण्यात आली। नांदेडमध्ये आज होणारी मैदानी चाचणी रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना परत बोलावण्यात येणार आहे। आज कुठे कुठे मैदानी चाचणी रद्द झाली ते आपण पाहूया। धाराशिव, नांदेड, अमरावती या ठिकाणी मैदानी चाचणी रद्द झाली। तरी शासन ऐकायला तयार नाही का? पावसाळ्याचं सीझन आहे, कोणत्याही सरकारले समजते का फिजिकल प्रक्रिया ही पावसाळ्यात राबवू नये। पण समोर विधानसभेचं इलेक्शन आहे आणि या निवडणुकीत आम्हाला फायदा झाला पाहिजे, म्हणून सरळ सरळ हे शासन ठीक आहे जबरदस्तीनं या विद्यार्थ्यावर अन्याय होईल अशी शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवत आहे। पावसाळ्यामध्ये पोलीस भरतीचं आयोजन केल्यामुळे विरोधकांनी सुद्धा प्रशासनाला धारेवर धरलंय। मैदानी चाचणी होत नाही ही प्रशासनाचं अपयश असल्याचं कडूंनी म्हटलं। तर सरकारने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। जसं आता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकानं काम चांगलं केलं नाही, तिथल्या सीपीनं चांगलं काम केलं। सीपीच्या ज्या शहर पोलिसांनी ज्या भरत्या घेतल्या त्यांनी ताळपत्री टाकून वगैरे ते मैदान आता कामी येतं। त्यांची भरती त्यांचं मैदान होत आहे, पण ग्रामीण पोलीसचं होत नाही। ही त्या प्रशासनाची नामुष्की आहे आणि मला वाटते ती जर लगेच उरकून घेतलं तर बरं होईल। मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावं आहे। नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी, दुसरी मागणी आहे की पावसानंतर व्हावी, त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा। पण तो पण विषय एवढा मोठा आहे। आपण पहा, 17.5 लाख ॲप्लिकेशन 17,000 पदांसाठी आलेले आहेत आणि ह्याच्यातून नक्की किती लोकांची भरती घेणार आहेत, काय नक्की त्यांना पुढे पद मिळणार आहेत, ही सगळी स्पष्टता आहे। दरम्यान पावसामुळे पोलीस भरतीला व्यत्यय येतोय, त्यामुळे जिथे पाऊस आहे तिथे मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत, पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। पावसामुळे मैदानी चाचणी देणं शक्य नसल्याचं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनानं भरतीचं आयोजन पावसाळ्यानंतर करावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो। की सीढ़ियां मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भाग गई, पकड़ो उनको। हेलो बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते, हिंट। बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.